नमस्कार, मी सेजल. 13 वर्ष. एका मुलाचा श्वास सुरू आहे, पण आयुष्य पूर्णतः थांबलेलं आहे. आणि त्या श्वासांमागे आहे एका कुटुंबाची न संपणारी झुंज. ही कथा आहे हरीश राणा या 32 वर्षांच्या तरुणाची. हरीश बीटेकचं शिक्षण घेत होता. स्वप्नांनी भरलेलं आयुष्य. पण 2013 मध्ये एका भीषण अपघातानं सर्व काही बदललं. इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून पडल्यानं त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आणि तो कोमात गेला. तेव्हापासून 13 वर्ष हरीश बेशुद्ध अवस्थेत आहे. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की तो पूर्णतः बरा होऊच शकत नाही. पण तरी त्याच्या कुटुंबानं हार मानली नाही. त्याला जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी सर्व काही पणाला लावलं. उपचारांसाठी पैसे जमवताना घरही विकावं लागलं. आर्थिक, मानसिक सर्व वेदना सहन करत त्यांनी 13 वर्ष आपल्या मुलासाठी लढा दिला. पण शेवटी एक कठीण निर्णय घ्यावा लागला. हरीशच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये निष्क्रिय इच्छामरणाची एक याचिका दाखल केली. आणि आता भारताच्या इतिहासात पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीच्या इच्छामरणाची याचिका सर्वोच्च न्यायालयानं मंजूर केली आहे. न्यायमूर्ती JB पार्डीवाला आणि KV विश्वनाथन यांच्या खंडपीठानं 2018 मधील कॉमन कॉज विरुद्ध भारत सरकार या ऐतिहासिक निकालाचा आधार घेत हा निर्णय दिलाय. आणि त्या निकालात न्यायालयानं स्पष्ट सांगितलं की सन्मानानं मरण्याचा अधिकार हा संविधानाच्या कलम 21 अंतर्गत जीवनाच्या अधिकाराचाच एक महत्त्वाचा भाग आहे. न्यायालयानं हरीशला दिले जाणारे क्लिनिकली असिस्टेड न्यूट्रिशन उपचार पूर्णतः थांबवण्याची आता परवानगी दिली आहे. मात्र ही प्रक्रिया पूर्णपणे मानवी आणि सन्मानानं व्हावी असंही स्पष्ट सांगितलंय. हा निर्णय देताना न्यायमूर्ती पार्डीवाला इतके भावुक झाले की त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले. हा फक्त एक न्यायालयीन निर्णय नाहीये, ही एका कुटुंबाच्या 13 वर्षांच्या वेदनेची कथा आहे. आणि सन्मानानं जगण्याइतकाच सन्मानानं मरण्याचाही हक्क आहे याची आठवण करून देणारा एक ऐतिहासिक क्षण आहे.